मैत्रिणींनो, आज घटस्थापनेचा आहे 7वा दिवस. आज मी घटाची आता छानपैकी पूजा केलेली आहे आणि आता 7वी माळ घातलेली आहे. सप्तशतीच्या पाठाला आता सुरुवात करूयात. आजचा अध्याय आहे 12वा. श्री गणेशाय नमः. श्री देवे नमः. जय जय अंबिके शंकर प्रिय. मूल प्रकृती महामाये तव नाम स्मरणे संकट जाये. तृण अग्नी न्यायवत ऐसिया तुझे पवित्र नामी. सदा तत्पर राहिलो आम्ही. आता नेई मोक्षधामी. संसार दुःखे निवटून या. असो पूर्वाध्यायी कथन. नारायणी स्तुती जाण आणि दिव्य अवतार निरूपण केले निजमुखे देवासी. आता पुढील चरित्र ऐका चित्त देऊनी सर्वत्र. जे का श्रवण पठणे पवित्र भुवनत्रया करीत असे. देवी म्हणे देवा लागून जो एकाग्र चित्ते होऊन नित्य हे महात्म्य पठण करून तो शविल मज लागी. तयाच्या सकल बाधे ते निसंशय स्वये नाशिते. इह परत्री सौख्य त्या ते देऊनिया तोषवीन. मधु कैठवांचे घातन आणि महिषासुराचे मर्दन. शुंभ निशुंभाचे निर्दलन यांचे कीर्तन करतील जे. अष्टमी चतुर्दशी नवमीसी जे होऊनी एकाग्र मानसी. श्रवण करीती महात्म्यासी प्रेम भक्ती करून या. तयांसी किंचित पाप आपदा दारिद्र्य दुःख न होय कदा. प्राप्त होती सर्व संपदा यांचे पठण ही कर्त्यांसी. इष्टजनांचा वियोग काही कदा काळी होणार नाही. तस्कर आणि शत्रूंचे भयही त्यांसी कदा असेना. राजापासून अग्नीपासून तयांसी भय न होय जनी. शस्त्रांचे जलाचे त्या लागुनी भय कदाही असेना. या कारणास्तव जाण माझे हे महात्म्य पवित्र पूर्ण. एकाग्र चित्ते श्रवण पठण करत्यासी कल्याण होई की. महामारीपासून सर्व नाना परींचे उपद्रव तैसेची त्रिविध उत्पाद भाव. शांत करी महात्म्य हे माझ्या मंदिराच्या ठाई जाण. याचे करील श्रवण पठण त्याच्या सन्निधानात टाकून मी न जाई कदापि. जेथे महात्म्याचे पठण तेथे माझे सान्निध्य जाण. सर्व काळ वास करून मी राहे तयापासी. कोठे कोठे पठण करावे ते सांगते ऐका स्वभावे. बली प्रदान करिता भावे पठण याचे उत्तम. पूजेच्या ठाई जाण अवश्य याचे करावे पठण. आणि होमाचे काळी पूर्ण महात्म्य पठण करावे. श्रवण अथवा पठण दोन्हीचे फळ समसमान. परी एकाग्र चित्ते करून सादर मात्र असावे. जाणून अथवा न जाणत बली पूजा करिता निश्चित. आणि अग्नीचे ठाई होम देत प्रेम धरुनी मानसी. त्या बली पूजेते आणि होमाते मी ग्रहण करीन निश्चिते. बहुत असे आवडी माते होमाची आणि पूजेची. प्रतिवर्षाचे शरदकाळी महापूजा करावी तत्काळी. पूजा काळी मिळवणी सकळी महात्म्य श्रवण करावे हे. सर्व बाधेपासून मुक्त ते होती धनधान्य सुतान्वित. माझ्या प्रसादे करुणी समस्त अर्थप्राप्ती होईल तया. मी बोले ते त्याचा संशय धरू नका हाची निश्चय. सर्वदा तयासी होय विजय. महात्म्य श्रवण करत्यासी. महात्म्य पराक्रम उत्पत्ती जो का श्रवण करी निश्चिती. तेणे कालादिकांचे भय चित्ती धरू नये सर्वथा. जो का महात्म्य करी श्रवण त्याचे शत्रू पावती मरण. त्याचे होय सदा कल्याण संशय नाही सर्वथा. श्रवणार्थी यासी कल्याण हे तव आश्चर्य नव्हे जाण. परितयाच्या कुळासी पूर्ण आनंद होय सर्वदा. सर्व शांती कर्माचे ठाई जाण अवश्य याचे करावे पठण. जाहली या दुःख प्रदर्शन श्रवण याचे करावे हे. महात्म्य श्रवण करिता ग्रह पीडा नासती तत्वता. सर्व उपसर्गांची शांतता होय येणे करून या. दुःस्वप्नाचे स्वप्न होय. बालग्रहाची पीडा जाय. सर्व रोग नाशाचा उपाय महात्म्य श्रवण असे हे. वियोग होता स्त्री पुत्राचा पुन्हा संयोग होय साचा. सकळांची मैत्री करण्याचा हाची उपाय निर्धारे. दुर्वृत्ताची बळे सकळ येणीची लया जाती तत्काळ. भूत प्रेत पिशाच केवळ नाश पावती पठनेची. सर्व माझे हे महात्म्य देख जाणावे मम सानिध्यकारक. माझी पूजा संवत्सारिक मम प्रीत्यर्थ करावी. मज कारणे बलिदान मेषाश्व महिषादी पशु जाण. तद्भावे पौष्टिक पशु करून बलिदान करावे. अथवा कुष्मांड फळाचा बळी यथाधिकारे अर्पावा तत्काळी. जितुक्या पशुच्या रोमावळी पशु शरीरी असतील. प्रतिरोमी सहस्त्र वर्ष दुर्गा लोकी वास विशेष. त्यासी घडेल सावकाश यासी संशय असेना. अश्विन शुक्ल प्रतिपदेसी कलश स्थापनी विधीसी. उपवास करावा अष्टमीसी नवमीसी होय पारणे. तेची दिवशी बलिप्रदान अपराह्न काली करावे जाण. आणि कुमारिका पूजन अवश्य ते दिवशी करावे. मुळावरी सरस्वत्या वाहन श्रवण नक्षत्री विसर्जन. विजयादशमी सही पूजन करुणी मग विसर्जावे. 3, 5 अथवा 7 अथवा 9 दिवस पर्यंत नवरात्र करावे. एक भुक्त नक्त अथवा उपोषणे
स्त्री पुरुषांनी करावे व्रत सर्व वर्णासी असे उचित अभ्यंग दंत घावन निश्चित पुष्पादी ग्रहण करावे अंजन आणि तांबूल जाणं कुंकुमयुक्त वस्त्रे आपण यथाधिकारे यांचे धारण उपवासी करावे अशौच अथवा रोगग्रस्त रजस्वला जाहलिया निश्चित स्वयं उपवास व्रत कायिक नियम करावे जप पाठ अर्चन स्तवन अन्यद्वारा करवावे जाणं नवरात्राचे अंतिपारणे स्वयमेव करावे अशौचांती ब्राह्मण भोजन करावे ब्राह्मणासी दान नक्षत्र योग नसता जाण तिथी ग्रहण करावी सप्तमी पासून 4 दिन केलिया सरस्वती पूजन लिहिता वाचता अध्ययन करिता दुःख जात असे नित्य राजोपचारे करून महापूजा करावी जाणं नवरात्री चंडिका पूजन केलिया अनंत फळ होय ब्राह्मण भोजन कुमारी पूजन नित्य यथाशक्ती करावे आपण कुमारी पूजनाचे विधान एकाग्र चित्ते श्रवण करा कुमारी असावी रोगरहित कुरूप नसावी निश्चित अंगी व्रण छिद्रे विवर्जित स्ववर्णाची असावी 1 वर्षाची कन्या जाण तिचे करू नये पूजन 2 संवत्सरापासून 10 वर्षांत पूजावी 2 वर्षांची कुमारी जाण मुख्य तिचे करावे पूजन 3 वर्षांची त्रिमूर्ती पूर्ण पूजन भावे करावे 4 वर्षांची कल्याणी 5 वर्षांची रोहिणी 6 वर्षांची काली म्हणून नाममंत्रे पूजावी 7 वर्षांची चंडिका 8 वर्षांची शांभवी देखा 9 वर्षांची दुर्गा ऐका 10 वर्षांची सुभद्राती या प्रकारे करून 9 कन्यांचे करावे पूजन मुख्य नाम मंत्र जाण बोलिला असे पुराणी श्रुती स्मृतीचे मंत्र म्हणती परी नाम मंत्र अंती जपती म्हणून तोची मंत्र निश्चिती मुख्य असे परियसा नाम मंत्रांचे लक्षण प्रणव आधी उच्चारुनी नामासी चतुर्थी लावणी नमः अंती म्हणावे असो प्रतिपदेसी कलश पूजून आरंभावे पूजानुष्ठान उपांग ललिताव्रत पूर्ण पंचमी दिवशी करावे सप्तमी दिवशी सरस्वती मूळ नक्षत्री पूजा करीती दशमीसी पुस्तक शस्त्रे पूजिती मग करीती विसर्जन अष्टमी दिवशी अकस्मात कोट्यवधी योगिनींसहित प्रकट झाली ती निश्चित महामाया जगदंबा चैत्र शुद्ध अष्टमदिनी जन्मली देवी महाभवानी म्हणवूनी उपवासा लागुनी योग्य असती हे दिवस असं नवरात्रामध्ये जाणं जयासी न घडे उपोषण तेने अष्टमीसी तरी पूर्ण उपोषण करावे यद्यपि न घडे सर्वांस पुत्रवंते करावे विशेष नवमी दिवशी समाप्तीस होम पारणे करावे नवमी दिवशी अपराह्णे बलिदान करावे देवी लागुनी दशमी दिवशी सर्वांनी मिळून सीमोल्लंघन करावे सायंकाळी दशमीस जाण श्रवण युक्त सीमोल्लंघन अश्मंतक शमींचे पूजन नाममंत्रे करावे या नवरात्रांमध्ये जाण आधारी पुस्तक स्थापून मग करावे महात्म्य पठन करी घेता निष्फळ होय प्रतिदिनी नवमीपर्यंत महापूजा करावी निश्चित समारंभ करावा बहुत ती पूजा वार्षिकी जाणावी संवत्सरांमध्ये 9 दिन नवरात्र महात्म्य थोर जाण व्हावयाचे काय कारण एकाग्र चित्ते श्रवण करा पुलस्तीच्या वंशी जन्मले रावण कुंभकर्ण वरे मातले सर्व देव बंदी घातले कार्य योजिले सर्वही ब्रह्मदेवे पंचांग सांगावे इंद्रे पुष्पहार गुंफावे रावणाच्या गळा घालावे तोषवावे सकळीके चंद्राने छत्र धरावे सूर्याने दीप पाजळावे वरुणाने उदक भरावे तीर्थसमुद्रान लागुनी अग्नीने सर्व वस्त्रांचे मळ क्षालन करावे तत्काळ गणपतीने पशुसकळ रावणाचे राखावे वायूने रावण गृहींची धूळ सर्वदा केर काढावा सकळ षष्ठी देवतेने तत्काळ बाळंतपणे करावी 80 सहस्त्र स्त्रिया जाण 1 लक्ष पुत्र संतान 1.25 लक्ष पौत्राप्रमाणे रावणाचे असती पै अष्टभैरव जे काम प्रबळ रावणाचे ते कोतवाल त्यांनी जागुनी केवळ चौकी पहारा करावा मल्हारी देव जाण तेणे करावे केशक्रंतन नवग्रहांनीही मिळवून आज्ञे करून वर्तावे या प्रकारे कार्यार्थी केले किती एक बंदी घातले देव ऋषी त्रास पावले शरण गेले ब्रह्मयासी तेणे विष्णूसी प्रार्थिले म्हणून राम लक्ष्मण झाले उत्पन्न त्यांनी युद्ध केले दारुण लंकेवरी रावणाशी इंद्रजित कुंभकर्ण या दोघांचे केले हनन परी रावणासी मरण कैसे होय कळेना रावणासी अमरत्वाचा वर हृदयी अमृत कलश साचार संग्रामी त्याचे छेदिता शिर पुन्हा उत्पन्न पै होय तेव्हा राम चिंताक्रांत झाले सर्व देवांचे संकट पडले मग ब्रह्मदेवे जागृत केले महामायेसी ते काळी रामासी भावा जय प्राप्त रावणासी मृत्यू निश्चित म्हणून ब्रह्मदेव त्वरित जागृत करिता झाला अश्विन शुक्ल प्रतिपदेसी देवी जागृत झाली निशी चंद्रदर्शन नसता रात्रीसी जागी झाली महामाया म्हणून चंद्राचे दर्शन ते दिवशी न घ्यावे आपण असो रामाची जय होईल जाण ऐसा वरदी दिला मग सर्व देव ऋषी बिळूनी निश्चय केला आपुले मनी
रावण मरेपर्यंत सर्वांनी आराधावी जगदंबा. ऐसे सर्वांनी निश्चय करून मग मांडिले अनुष्ठान. कलश स्थापन, देवी पूजन, चंडी पाठ आरंभिला. कुमारी पूजन, उपोषण, यथाशक्ती ब्राह्मण भोजन, सर्व देव ऋषी मिळून अनुष्ठान चालविती. इकडे देवीचे आज्ञे करून युद्ध मांडिले अतिदारुण. 7 दिवस पर्यंत जाण अहोरात्र युद्ध केले. मग अष्टम दिवशी देख मरण पावला दशमुख. कोट्यावधी योगिनींसह सुरेख तई प्रकट झाली जगदंबा. ब्रह्मा आदी करुणी देव तेव्हा आनंदले सर्व. नाना परींचे वर अपूर्व पावनी स्तविती देवी ते. मग देवीच्या आज्ञे करून नवमीसी होम पारणे सारून. देवी कारणे बलिप्रदान केले अपराह्नी देवांनी. इकडे रामे विभीषणाला लंका राज्य स्थापन केला. मग दिव्य देवनी सीतेला निघता जाहला सुमुहूर्ते. अश्विन शुक्ल दशमी जाण सायंकाळी नक्षत्र श्रवण. विजय नामाचा काल पूर्ण तारका उदयी जाणावा तो. विजय काल सकळीक सर्वार्थ कार्य साधक. प्रयाण मुहूर्ती विशेषक सर्व कामना सिद्ध होती. विजय कालाची म्हणून विजयादशमी म्हणती जनी. तो विजय मुहूर्त पाहुनी निघता झाला काकुत्स्थ. सर्व देवांसहित जाण करून या शमीपूजन केले शमीसी प्रिय भाषण. मग पुष्पकी बैसला ईशान्येसी केले गमन. आला अयोध्ये लागून सर्व सूरधादी जना भेटून. राज्य करिता झाला सर्व देव ऋषीचे आनंद. झाला तुटले अवघे बंध. सीमोल्लंघन केले प्रसिद्ध स्वेच्छाचारे दशमीसी. या कारणास्तव जाण विजयादशमी पूजन करावे. ईशान्येसी सीमोल्लंघन शमी पूजने त्याप्रती. नवरात्री आणि विजयादशमीस महापूजा करावी विशेष. त्या पूजेच्या कारणे अवश्य वार्षिकी पूजा म्हणावी. हा नवरात्र विधी कथन केला कालिका पुराणावरून. रायाचेही पूर्वज जाण नवरात्र करीते झाले. कल्प परत्वे अवतार होती जाती वारंवार. कथा भेद ही साचार अनेक परी असती ते. महानवमी दिवशी जाण जे करावे देवी पूजन. त्याचा महिमा न कळे पूर्ण. ब्रह्मादिकाम हरिहराम. जो सुगंध पुष्प तोये करून देवी कारणे घाली स्नान. तो जाय वैकुंठा लागून संशय नाही सर्वथा. क्षीरे करुणी जो घाली स्नान तया प्राप्त इंद्रभुवन. दधी स्नान अर्पिता जाण शिवलोकासी पावे तो. घृत स्नान घालिता मापण दश पूर्वजांसहित जाण. दश अवरज घेऊन दुर्गालोकी वास करी. जो काम पंचगव्याचे स्नान अर्पितसे देवी लागून. सर्वदा विष्णूचे सन्निधान तया लागी होत असे. कपिला धेनूचे दुग्ध घृत त्याचे शतगुणे पुण्य होत. इक्षुरसे जो स्नापित तोही पावे विष्णुलोका. जो मधु स्नान घाली आपण त्याचे समस्त पितृगण. सहस्त्र वर्षेंपर्यंत जाण तृप्त होती निर्धारे. स्नानासी अर्पितार तीर्थजळ. अश्वमेधाचे पावे फळ. गंधोदक स्नाने केवळ. महिमा पावे चंद्रलोकी. कर्पूरोदकी सुगंध पदार्थ जो तेणे स्नान घाली यथार्थ. स्वर्गलोकी सुगंध अर्थ प्राप्त होती तयासी. क्षीर कुशाग्र अक्षता जळ. दधी सर्षप यव दुर्वा तीळ. मधु कुकुंभ गोरोचनादी सकळ. 12 पदार्थ अर्ध्याचे मंत्रयुक्त अर्ध्य देवीसी. जो कार्पण करी विशेषी तो 10 वर्षी दुर्गालोकी वास करी. उदक कुशाग्र क्षीर तंदूळ दधी घृत शर्षप तीळ. अष्टांग अर्ध्या केवळ अर्पिताम सायुज्य पावे तो. चंदन कर्पूर गोरोचन अगरू कस्तुरी कुंकुम जाण. सुगंधे करीतसे लेपन 4ही पुरुषार्थ पावे तो. नाना परींचे अर्पिता पुष्प तत्काळ होय तो निष्पाप. याची जन्मी देवी स्वरूप प्राप्त होत तयासी. कृष्णा गरु कर्पूर चंदन दशांग गुग्गुल धुपार्पण केलिया पावे दुर्गा भुवन. यासी संशय असेना. घृत दीप लाविता प्रसिद्ध तयासी घडे अश्वमेध. तैल दीप लाविता अगाध वाजपेय घडे त्यासी. जितुका दीपांचा संघात दीप लावी घृतयुक्त. तितुके कल्पसहस्त्रपर्यंत दुर्गालोकी वास करी. शर्करायुक्त पायस जो अर्पण करी देवीस. सकळ राज्यप्राप्ती त्यास संशय नाही सर्वथा. देवीसी चतुर्विध अन्न षड्रस अन्नी पक्वान्न. संतती संपत्ती ऐश्वर्यपूर्ण प्राप्त होय तयासी. जो देवीसी वस्त्रे अर्पित त्यांसी जितुके तंतू असती निश्चित. तितुके वर्ष सहस्त्रांत वास करी दुर्गाग्रही. छत्रे चामरे अलंकार व्यजन आदर्शादी सादर. तांबूल दक्षिणा समग्र जे जे पदार्थ अर्पावे त्यांच्या अनंत गुणे निश्चित. आपणा लागी प्राप्त होत अंती निर्वाण मोक्ष पावत. संशय चित्ती न धरावा. देवी म्हणे देवा लागून मज करावे सर्व भोग अर्पण. तर्पण होम विप्रभोजन वार्षिकी पूजा करावी. संवत्सरे करुणी पूजन माझी साधावी प्रीती जाण. माझे चरित्र श्रवण पठन प्रेमभावे करावे.
पातकाचा करी नाश, आरोग्यता पाठकास, भूतांपासून रक्षणास हे महात्म्य करीत असे. सकळ शत्रूंचे भय जाय, सदा शुभ फल प्राप्त होय. दवा अग्नीचे नाही भय, जरी वेष्टिले तयाने. तस्करांनी जरी वेढिला, शत्रूंनी तो जरी धरिला. सिंह व्याघ्रादिकी गाठीला, घोरवनी यद्यपि. राजाने क्रोध पावून, आज्ञा पिला वधा लागून. बंध पावला असता जाण, घूर्णित जाहला वायूने. समुद्री नौकेमध्ये बसला, संग्रामी शस्त्रपात घडला. घोर बाधा जाहली तयाला, कळा लागल्या सर्वांगी. स्मरता माझे हे चरित, सर्व संकटांपासून मुक्त होत. सिंहादी चोर वैरी समस्त, दूर पळती निर्धारे. ऋषी सांगे सुरथा प्रती, ऐसे बोलणी भगवती. गुप्त झाली निश्चिती, पाहत असता सुरवर. तई देव होऊनी आनंदयुक्त, स्वाधिकारांते पावले त्वरित. यज्ञ भागादी समस्त, पूर्वीचे परी पावले. देवीने शुंभ निशुंभ असुर, मारिले पराक्रमी दुर्धर. मग उरले दैत्य समग्र, पाताल भोनी प्रवेशले. मेधा ऋषी सांगे सुरथा, या प्रकारे देवी तत्वता. केवळ जन्म मृत्यू रहिता, निरंतर नित्य असे. परिभक्त कार्या लागून, पुन्हा पुन्हा होऊनी उत्पन्न. या विश्वाचे परिपालन करीती झाली महामाया. ती या विश्वाते मोहित, सर्व जगाते उत्पन्न करीत. प्रार्थिली असता त्वरित, विज्ञान वृद्धी देत असे. तिने ब्रह्मांड व्यापिले समस्त, महाकाली महामारी निश्चित. तिची सृष्टी झाली अद्भुत, भूत स्थिती करीत असे. तिची अनादी जाण, वृद्धी प्रदागृही होऊन. भवकाली सर्व कल्याण करीत असे भूतांचे. तैसीच विनाशकाळी जाण, अलक्ष्मी होय नाशा लागून. एवं सर्व काली सनातन, संचली असे महामाया. या स्तव पुष्पधूपादिकेसी, स्तविता पूजिता जगदंबेसी. शुभमती पुत्र भक्तांसी, देत असे धन अपार. विद्यार्थी विद्यावंत होती, राज्य लोभिया राज्य प्राप्ती. भार्यार्थी अंगना निश्चिती, मनोहारिणी प्राप्त होय. धर्माच्या ठाई बुद्धी सतत, अंती उत्तम गती देत. असो या प्रकारे निश्चित चरित्र महिमा वर्णिला. आता पुढील अध्यायी जाण, सुरथ वैशांबर प्रदान. देईल स्वयं देवी आपण, महामाया जगदंबा. श्रीदेवीने जैसे बोलविले, तैसेची येथे वर्णन केले. सज्जनी पाहिजे परिसेले, कृपा करुणी सर्वदा. याचे करिता श्रवण, सर्व बाधा जाती निरसून. देवी करीत असे श्रवण, भक्ता जवळी बसून या. त्या श्री अंबेसी नमन, सर्व भावे असो जाण. राममुखे कृपा करून हे महात्म्य वदविले. इति श्री मार्कंडेय पुराणे सावर्णिके मन्वंतरे देवी भगवती महात्म्ये महासरस्वत्याख्याने देव्याश्चरित महात्म्य वर्णनम तथा भगवती वाक्य निरूपणम नाम द्वादशोऽध्यायः. श्री जगदंबा